भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी धमकी प्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले। 1 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या खासगी वाहन चालकाला धमकी दिल्याचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात 9 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाहन चालकाला 2 संशयित आरोपींनी तुझ्या आमदाराला गोळी घालून खल्लास कर, पुढचं मी बघून घेतो असं सांगितलं, अशी फिर्याद आनंद स्वामीराव सुरवसे वय वर्ष 30 राहणार अक्कलकोट यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती। प्रभाकर हनुमंत फुलारी वय वर्ष 24 राहणार अभिषेक नगर अक्कलकोट आणि श्रीशैल हुळे राहणार सोलापूर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्र फिरवत दोन्ही संशयितांना अटक केली आहे। प्रभाकर फुलारी याला गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब अटक करण्यात आली। 1 दिवसाची पोलीस कोठडीनंतर प्रभाकर फुलारीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आज सचिन कल्याण शेट्टी धमकी प्रकरणात जे आहे आरोपीला हजर करण्यात आलं होतं। हुळ्ळे नाव आहे त्याचं। तर काय काय कोर्टामध्ये चर्चा झाली, कोर्टाच्या काय निदर्शनास आणून दिलं पोलिसांनी आणि काय युक्तिवाद केलं? श्रीशैल बाबुराव हुळ्ळे ज्या आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 55 व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। 13 वेगवेगळ्या कारणांच्या आधारावर पोलीस कस्टडी वाढवून मागण्यात आलेली होती आणि ती पोलीस कस्टडी योग्य कशी देणं योग्य होणार नाही, यासाठी आम्ही त्याच्यावर कारण मीमांसा आर्ग्युमेंट युक्तिवाद केला आणि कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कस्टडी मात्र दिलेलं आहे। उद्या परत हजर त्याला मेहरबान कोर्टात केलं जाणार आहे। तुम्ही काय युक्तिवाद केलं आरोपीला? मी या कोर्टाला निदर्शन आज काही ट्रायल नाही आहे, हे फक्त युक्तिवाद हा केला की 13 जी कारणं प्रथम आरोपीला जो प्रभाकर फुलारी याला हजर केली होती त्या रिमांड यादीमध्ये जी 13 कारणं होती तीच कारणं आहे अशी आजच्या रिमांड यादीमध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये या कारणांसाठी पोलीस कस्टडी हे करणं किंवा हे योग्य होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी ही विनंती मी केलेली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। 13 कारणं काय आहेत त्याच्यामध्ये ती कारण मीमांसा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं हे डिटेल या बाबतीत आपण सांगणं योग्य होणार नाही। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।